त्या संवादातून आपल्याला काय प्राप्त होणार, तो संवाद कशा करता रामायणामध्ये व्यक्त झाला, याचं चिंतन आपण बारकाईनं केलं तर त्याच्यातून काही प्रमेय आपल्या हाताला लागतात. विचार करा, अगदी घटना साधी आहे, सर्वांना माहिती असणारी घटना आहे. रामचंद्र प्रभू सुग्रीवापर्यंत पोहोचले, ते सगळं झालं. सीता मातोश्रींचा शोध लावून मारुतीराय परत आले. परत आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी त्यांना आलिंगन दिलं, सगळं झालं. लंकेमध्ये सीता मातोश्री आहेत हे कळालं. कळाल्यानंतर सुग्रीव आपल्या सगळ्या सैन्यांना एकत्रित करून रामचंद्र प्रभूंना असं म्हणतात, आपण आता तिकडे निघू. म्हणून ते सगळे निघाले, समुद्राच्या काठावर येऊन थांबले. विभीषणाने याच्या पूर्वीच रामचंद्र प्रभूंना ही कल्पना दिली होती भावार्थ रामायणाच्या अनुषंगानं, की तुम्हाला तो हा समुद्र हा तुमचा पूर्वज आहे, तो तुम्हाला निश्चित काहीतरी मार्ग सांगेल लंकेमध्ये येण्याकरता. म्हणून रामचंद्र प्रभू मोठ्या आशेने समुद्राच्या काठावर येऊन थांबले. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. रामचंद्र प्रभू स्वतः समुद्राच्या काठावर येऊन बसले, तरी समुद्राचं काही त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. समुद्राने ना काही दिग्दर्शन केलं, ना समुद्राने काही वाट दाखवली, ना समुद्राने काही रस्ता निर्माण करून दिला, काही समुद्राने केलं नाही. 3 दिवस रामचंद्र प्रभू वाट बघतात. सीता मातोश्रींच्या विरहामध्ये प्रत्येक क्षण जर जीव घेणा ठरणारा असेल तर अशा अवस्थेमध्ये 3 दिवस रामचंद्र प्रभूंना बसून राहावं लागलं. बसल्यानंतर 3 दिवसानंतर मात्र रामचंद्र प्रभू वैतागले, त्रास वाटला, अपमान वाटला. त्यांना असं वाटलं की मी काठावर येऊन सुद्धा, माझा पूर्वज असून सुद्धा मला सहाय्य करायला पाहिजे, पण हा समुद्र मला सहाय्य करत नाही. रामचंद्र प्रभूंना अपमान वाटला. रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, माणसाच्या अंतःकरणात असणारा त्याची क्षमाशीलता ही कधी कधी त्याच्या जीवनाचा घात करत असते. क्षमा असावी की नसावी तर असावी, क्षमा करावी की करू नये तर करावी, क्षमा पारमार्थिक गुण आहे की नाही आहे. पण क्षमा जरी गुण असला तरी बऱ्याच वेळेला एखादा गुण सुद्धा आपल्याला दोषास्पद ठरत असतो. गुण सुद्धा दोषास्पद ठरतो. अशी उदाहरणं आपल्याला दिसतात. गुण आहे पण तो दोष होतो, विशिष्ट कालामध्ये होतो, विशिष्ट प्रसंगामध्ये होतो. काही कारण असतील, मला त्याची उदाहरणं द्यायची नाहीयेत आता. पण रामचंद्र प्रभू रागावले आणि रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला असं सांगितलं की क्षमया हि समायुक्तम मामयम मकरालयः असमर्थम विजानाति धिक क्षमा मी दृश्ये जने. त्यांनी सांगितलं, अरे बाबा, माझ्या अंतःकरणामध्ये क्षमा नावाचा दैवी गुण आहे, पण या गुणाचा सुद्धा धिक्कार आहे, कारण या क्षमेमुळे असमर्थम विजानाति, मला हे असमर्थ समजायला लागला. ह्याच्यामध्ये सुद्धा, महाभारतामध्ये सुद्धा एक क्षमावताम दोषो द्वितीय नोपपद्यते. क्षमाशील माणसाच्या ठिकाणी एकच दोष आहे, दुसरा दोष नाही. क्षमाशील माणसाच्या ठिकाणी दोष असतो का? अरे तो क्षमाशील आहे ना, पारमार्थिक आहे ना, असला तरी पारमार्थिकाच्या ठिकाणी दोष नसतात असं नाही. मग एक क्षमवताम दोषो द्वितीय नोपपद्यते, दुसरा दोष त्यांच्या ठिकाणी दिसत नाही. कोणता दोष? महाभारत म्हणतं, यदेन क्षमया युक्तम अशक्तम मन्यते जनः. जर आपण क्षमाशील राहिलो तर लोक आपल्याला दुर्बल समजायला लागतात. हा क्षमाशीलतेच्या ठिकाणी असणारा दोष आहे. मनुष्य जेवढा जास्त क्षमाशील राहतो तेवढा समाज त्याला दुर्बल समजतो. काय नाही, ते काही करत नाहीत, ते काही करत नाहीत, तुम्ही काही बोला त्यांना, ते काही बोलणार नाहीत. का? तर क्षमाशील वृत्ती हाच दोष ठरतो. क्षमा गुण आहे ना, गुण आहे, पण प्रत्येक वेळेला तुम्ही क्षमा दाखवायला लागला की ती क्षमा हाच तुमच्या जीवनाचा घात करते. तुम्हाला लोक दुर्बल समजायला लागतात. असमर्थम विजानाति, त्यामुळे धिक क्षमा मी दृश्ये जने, त्यामुळे या क्षमाशीलतेचा धिक्कार करावा तेवढं थोडं आहे. रामचंद्र प्रभू रागावले. रागावल्यानंतर लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं, लक्ष्मणा, मी किती क्षमा दाखवतो. क्षमया ही समायुक्तम मामयम मकरालयः. मकरालय म्हणजे समुद्र.
मकराचा आश्रय असणारा, आलय असणारा तो समुद्र, या समुद्राला मी क्षमा दाखवतो. 3 दिवस मी त्याची प्रतीक्षा करत इथं वाट बघत बसलो, काही बोललो नाही, काही रागवलो नाही. आल्या दिवशीच जर मी माझा राग काढला असता, क्रोध बाहेर व्यक्त केला असता, तरी याला समजलं असतं काय, मी शांत बसतो म्हणून मला हा दुर्बल समजतो काय, असमर्थम विजानाती, हा मला असमर्थ ठरवतो का, असमर्थ जाणतो का, मी दुर्बल आहे असं याला वाटतं का. या क्षमाशीलतेचा आणि या समुद्राचा दोघांचाही मी धिक्कार करतो. मग रामचंद्र प्रभूंनी पुष्कळ रागावून भाषण केलं. भाषण करून त्या लक्ष्मणाला आपलं धनुष्य आणायला लावलं. त्या धनुष्याला सर्पाकृती बाण जोडला आणि समुद्रावर तो बाण चालवणार, रामचंद्र प्रभूंचा बाण आहे, समुद्रावर चालवणार. समुद्र आपल्या बायका मुलांसह समोरून चालत येताना त्यांना दिसला. रामचंद्र प्रभू आश्चर्य व्यक्त करतात, काय गंमत आहे, मी साधा राहिलो, काही न बोलता राहिलो तर हे मला असमर्थ समजत होते, मी नुसता धनुष्याला बाण काय लावला, यांना आत्ता सगळं आठवलं. आत्ता आल्यानंतर समुद्र समोर प्रकट झाला, हात जोडले, नमस्कार चमत्कार सगळं झालं आणि समुद्राने रामचंद्र प्रभूंना विनंती केली, देवा असा बाण चालवू नका, माझ्यावर का बाण चालवता, अहो मी कोण आहे, तुम्ही मला ओळखलं नाही, कोण आहे मी, अहो मी तुमचा पूर्वज आहे, तुमचा माझा काही नातेसंबंध आहे आणि नातेसंबंध आहे म्हणून आपल्याच नातेवाईकांवर तुम्ही तलवार चालवणार, शस्त्र चालवणार, हे शोभतं का तुम्हाला, बायको नेली दुसऱ्यानी आणि तुम्ही राग काढता माझ्यावर, असं का करता, मी काय गुन्हा काय माझा. त्यांनी सांगितलं 3 दिवस तुझ्या काठावर येऊन बसलो, तुला कळत नाही कोण आलं, एकीकडे माझा पूर्वज म्हणून घेतोस आणि दुसरीकडे आपल्याच वंशजांना मदतही करत नाहीस, कुठली वृत्ती तुझी, हा कुठला स्वभाव, जर माझा पूर्वज असशील तर मी तुझा वंशज ठरतो आणि मी जर वंशज असेल तर तू मला मदत केली पाहिजेस, कारण इथं जे घडलंय ते माझ्या एकट्याच्या जीवनाला कलंकित करणारं घडलं नाही, माझ्या वंशाचं नाव याच्यात जर जात असेल तर तू मला मदत केली पाहिजेस. समुद्राने ते ऐकलं, पुष्कळ मोठा संवाद झाला, समुद्राने खूप प्रार्थना केली, हात जोडले, शरण आलो म्हणून सांगितलं, रामचंद्र प्रभूंची स्तुती केली. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, मग 3 दिवस ही अक्कल कुठं गेली होती, 3 दिवस काय झालं होतं हे सगळं बोलायला, आधी करता आलं नाही का, मी आलो त्याच दिवशी मला जर तू काही मार्गदर्शन केलं असतंस तर काय बिघडलं असतं रे, 3 दिवस माझे गेले याच्यामध्ये, शांत बसतो म्हणून तू वाटेल तसं वागणार काय. तो म्हणाला, मी वाटेल तसं वागलो नाही देवा, मला खरं आता मी तुम्हाला माझ्या अंतरंगातलं बोलतो, समुद्र म्हणून मी कोण आहे आणि मी तुमच्या संबंधानं काय प्रतिक्रिया व्यक्त केली, तुमची इथं येऊन 3 दिवस बसण्याची क्रिया आणि त्या संबंधानं माझ्याकडून उमटली गेलेली प्रतिक्रिया, याचा खरा अर्थ काय हे मी तुम्हाला आता सांगतो. माझा मुद्दा इथे, ध्वन्यर्थ काय निघतो त्याच्यातून हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला आता खरं सांगतो माझ्या अंतःकरणात काय भावना आहे. आज मी माझ्या बायकांना घेऊन आलो, मुलांना घेऊन आलो, मी तुमच्या चरणावर शरण आलोय देवा, तुम्ही माझा जीव वाचवला पाहिजे, तुम्ही मला न मारता जिवंत ठेवलं पाहिजे वगैरे वगैरे. मी म्हणतो, बघा माझी मुलं बघा, माझी बायको बघा, माझ्या बायका बघा, कोणाच्याही मनामध्ये तुमच्याबद्दल अनादर नाही. मग 3 दिवस का नाही रस्ता दिला. त्याच्यावर बोलताना समुद्राने सांगितलं, खरं तुम्हाला माझ्या मनातलं सांगतो, तुम्ही 3 दिवस झालात माझ्या काठावर येऊन बसलाय, मला कळलं नाही असं तुम्हाला वाटलं का. नाही, मला कळलं होतं, पण खरं सांगू मला तुमचं तोंडच बघायची इच्छा नव्हती. कोण बोलतो, समुद्र बोलतो रामचंद्र प्रभूंना, मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगतो देवा, तुम्ही देव आहात, भगवान आहात, सगळं मान्य आहे, तुमच्या धनुष्यातून निघालेला बाण माझ्या कुळाला नष्ट करेल याची मला जाणीव आहे, एका क्षणार्धामध्ये तुम्ही मला नष्ट करू शकाल इतकं तुमचं सामर्थ्य मला ज्ञात आहे. पण प्रामाणिकपणानं सांगतो, जर तुम्ही चिडला असाल तर मला माराल, तसंही मरायचंच आहे. जर काही झालं तरी तुमच्या अंतःकरणातला क्रोध, तुमच्या धनुष्याला लावलेला बाण आता जर मागे जाणारच नाही, मला मरायचंच आहे, तर खरं बोलून मरतो देवा. काय खरं बोलता, मला तुमचं तोंडच बघायची इच्छा नव्हती. तुम्ही असाल परमात्मा, तुम्ही असाल भगवान, माझे वंशज असाल,
पण तुमचं तोंड बघावं अशी इच्छा नव्हती. तुम्हाला भेटायची, तुम्हाला बोलायची अजिबात इच्छा नाही. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, असं का? अरे मला भेटण्याकरता लोक मरमर करतात, मला भेटण्याकरता लोक, माझं दर्शन व्हावं, मला बोलता यावं, माझ्याबरोबर संवाद करता यावा, माझा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेता यावा, याच्याकरता हजारो वर्षाचं तप ऋषीमुनींनी केलेलं आहे. आणि मी स्वतःहून तुझ्या जवळ आलोय, तर तुला माझं तोंड बघायचं नाही? नाही म्हणे देवा, अजिबात तुमचं तोंड बघायचं नाही. लाज वाटते मला तुमच्या बरोबर संवाद करायचे. समुद्र बोलतो, रामचंद्र प्रभूंना बोलतो, मला लाज वाटते तुमच्या समोर यायची आणि तुमच्या बरोबर संवाद करून काही संबंध प्रस्थापित करायचे, मला लाज वाटते. रामचंद्र प्रभू म्हणाले, लाज वाटावी असं मी काही वागलो नाही. त्यांनी सांगितलं, कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही वागला नाही म्हणून? अहो मलाच काय, मी तर वेग सोडून द्या, पण ज्या रघुकुलामध्ये तुम्ही जन्माला आला त्या संपूर्ण कुलाला लाज वाटावी असं तुमचं वर्तन आहे. समुद्र बोलतो रामचंद्र प्रभूंना, एकही, ज्यांच्या जीवनावर एकही कलंक नाही अशा रामचंद्र प्रभूंना समुद्र सांगतो, काय लाज वाटावी बाबा, काय असं वागलो मी, का माझी लाज वाटते? त्यांनी सांगितलं, फार मोठी लाज आणली देवा तुम्ही, संपूर्ण कुळाला आणली. समुद्र देवाला असं म्हणतो, सागरहा सगरात कीर्ती, गंगा कीर्ती भगीरथात, रामस्य अभिनवा कीर्ती, एका भार्या न रक्षिता. समुद्र देवाला असं म्हणतो, देवा तुम्ही भगवान आहात, मी तुमचा पूर्वज आहे, मला तुमचं तोंड बघण्याची इच्छा नाही. माझी निर्मिती कुणी केली? सगराने केली. सगराने समुद्र निर्माण करण्यापूर्वी समुद्र नव्हता का? होता. पण समुद्र ज्या रूपानं अभिव्यक्त होणं अपेक्षित होतं तशी समुद्राची अभिव्यक्ती सगराने केली, मान्य आहे. सागराची कीर्ती सगरामुळे, मान्य आहे. तसं गंगेची कीर्ती भगीरथामुळे. आज गंगा आपण पुण्य पावन म्हणतो, तिचा शिंतोडा जरी अंगावर उडाला तरी आपलं पाप जातं असं आपण समजतो. नुसतं पाप शिंतोडा जाऊ द्या, वाचे म्हणता, नुसतं मुखानं आपण गंगेचं नाव घेतलं तर आपलं पाप निवृत्त होतं, सकळ पाप निवृत्त होतं. असं जर ती इतकी जर ती गंगा परम पावन आहे तर त्या गंगेला कुणी आणलं इथपर्यंत? भगीरथाने आणलं, मान्य आहे. एकामुळं सगळ्यांना काही लाभ होतो, मान्य आहे. भगीरथामुळे गंगेची कीर्ती, सगरामुळे सागराची कीर्ती. तसं मलाही इतके दिवस असंच वाटत होतं की एका रामामुळे सगळ्या रघुवंशाची कीर्ती, असं वाटत होतं. पण तुम्ही तसे निघाला नाही. मग तुमची कीर्ती फार वेगळी. रामस्य अभिनवा कीर्ती, नवीनच कीर्ती निर्माण केली तुम्ही, नवीनच पायंडा पाडला, कुळाला कलंक लावला. काय कलंक? काही नाही. रामस्य अभिनवा कीर्ती, एका भार्या न रक्षिता. एक बायको असून तिचं रक्षण सुद्धा तुम्हाला करता आलं नाही. लाज वाटते मला तुमचं तोंड बघायचे. एक बायको घेऊन आलात आणि बायकोचं रक्षण करायची ताकद नव्हती तर कशाला घेऊन आलात? बायकोचं रक्षण करायचं नव्हतं, बायकोला नीट सांभाळायचं नव्हतं तर आणलं कशाला? तिला बरोबर घेऊन प्रदक्षिणा करायची नव्हती, तिला बरोबर घेऊन देवाच्या दर्शनाला जायचं नव्हतं, तिला बरोबर घेऊन प्रवचन कीर्तनाला यायचं नव्हतं. आणलं कशाला तिला? मग गरज काय होती तुम्हाला आणायची? फक्त स्वतःच. त्याने सांगितलं, असं नाही. एक भार्या घेऊन आलात आणि तिचं रक्षण तुम्हाला करता आलं नाही. लाज आणली तुम्ही कुळाला, लाज. रामचंद्र त्या हनुमान नाटकामध्ये, हनुमान नाटक म्हणून एक ग्रंथ आहे, तो मारुतीरायांनी लिहिला असं सांगितलं जातं. अजून त्याच्याबद्दल काही निश्चितता नाही. पण हनुमान नाटकामध्ये रामचंद्र प्रभूंनी स्वतःच्या संबंधामध्ये असं चिंतन केलंय. आपण हनुमान नाटक पहा, फार सुंदर ग्रंथ आहे, फार वेगळे भाव त्याच्यातून प्रकट झाले. रामचंद्र प्रभू काही बद्दल काही बोलणं निघालं.
सगळे कैकईच्या स्वाभाविक कैकईच्या विरोधात बोलणारे सगळेच होते. कैकई अशी, कैकई तशी, कैकई वाईट, अमुक केलं तिने तमुक केलं, रामचंद्र प्रभूंना वनवासामध्ये पाठवलं, एवढ्या लहान वयामध्ये रानात पाठवायचं का राज्यावर बसवायचं, तिला कळू नाही का, किती लोभ राज्याबद्दलचा, पुत्रस्नेह कसा, वगैरे वगैरे सगळे बोलायला लागले. रामचंद्र प्रभू म्हणाले तसं नाही, ती खरी माझी एकच माता आहे, ती म्हणजे कैकई. कौसल्या माता नंतर. कारण का ती खरी माता का म्हणता, कारण मला कैकईनं जेवढं ओळखलं तेवढं दुसरं कुणीही ओळखलेलं नाही. कोण बोलतं? रामचंद्र प्रभू म्हणतात, हनुमान नाटकामध्ये आला. रामचंद्र प्रभू म्हणतात कैकईने मला जेवढं ओळखलं तेवढं या जगतामध्ये कुणीही ओळखलेलं नाही. काय ओळखलं तिने? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, सोन्याचा हरिण नसतो एवढी सुद्धा बुद्धी ज्याला नाही, तो फक्त रानातच जायच्या लायकीचा आहे, हे फक्त तिलाच कळालंय, दुसऱ्यांना कळालं नाही. ही मला जेवढं ओळखते तेवढं दुसरं. हे रामचंद्र प्रभू बोलतात. रामचंद्र प्रभूला समुद्राने सांगितलं, अरे बायको आणली तिचं रक्षण केलं नाही, काही खरं नाही, कुळाची कीर्ती घालवली तुम्ही. नाथ महाराजांनी त्याच्यावर फार चांगले शब्द वापरले. नाथ महाराज म्हणतात समुद्राच्या मुखातून बोलताना, कळी काळ घालून तोडरी दोघे बंधू धनुर्धारी. तू एकटा नाही, तुम्ही दोघे भाऊ आहे, दोघांच्याही हातामध्ये शस्त्र आहे, दोघेही धनुर्धारी आहेत. बाकी तुम्ही वस्त्र आणलं नाही बरोबर, तुम्ही अलंकार आणले नाही बरोबर, तुम्ही रथ आणला नाही बरोबर, तुम्ही सैन्य बरोबर आणलं नाही, पण तुम्ही शस्त्र बरोबर आणलंय. शस्त्र धनुर्बाण, धनुष्यबाण हे तुमचं शस्त्र असून, ते तुमच्या हातात असून, तुम्ही दोघेही असून, दोघे बंधू धनुर्धारी. शेखी बैल नेली चोरी, लोकांतरी अपकीर्ती. अरे तरी तुमची बायको एखादा येऊन घेऊन जातो, लोकांमध्ये तुमची अपकीर्ती होणार नाही का? लोक तुम्हाला काही चांगलं म्हणतील काय? काय राम, काय बायको राखता आली नाही, काही नाही, काय चाललंय, असं कुठं देव असतो का म्हणतील की नाही? अहो बाकीच्यांचं सोडून द्या, जगामधले लोक म्हणतील, विचारी पुरुष म्हणतील, सामान्य माणसं म्हणतील, नवल नाही. रामचंद्र प्रभूंना अशा पद्धतीचं, रामचंद्र प्रभूंवर दोषारोपण करणारा पक्षीय रामायणामध्ये, कारण ज्या वेगवेगळ्या पक्ष्यांना शाप दिला, प्राण्यांना शाप दिला, त्याच्यामध्ये हे चक्रवाक नावाचा एक पक्षी, त्याला रामचंद्र प्रभूंनी शाप दिला आणि त्याचा संदर्भ ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायात घेतला. ते मूळ कथा ती रामायणात आली. शब्दाची असकडी भेद नदीच्या दोही धडी, आरडते विरह वेडी बुद्धिबोधू, तया चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवी जो चितगगन बोन दिवा. हे जे ज्ञानोबराय 16व्या अध्यायाच्या नमनात बोलतात की नाही, ते रामचंद्र प्रभू. आता कथेतून कथा, योग वासिष्ठ, ते रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण दोघे अरण्यामध्ये सीता मातोश्रींच्या वियोगामध्ये इकडं तिकडं रडत रडत जेव्हा रामचंद्र प्रभू निघाले, तेव्हा झाडावर हे चक्रवाक आणि चक्रवाकी या दोघांचं हे जोडपं बसलेलं. ते बसलेलं असताना ते रामचंद्र प्रभूंचा विलाप ऐकला आणि त्याच्यातली जी चक्रवाकी होती ती म्हणाली, बघा हो, पत्नीच्या वियोगामध्ये काय अवस्था झाली, किती प्रेम पत्नीवर, किती जीव लावला असेल त्या बाईने, यांचा किती जीव असेल तिच्यावर. नुसता वियोग झाला तर इतकं रडतात. अरे काय प्रेम, काय प्रेम, काय प्रेम. झाडांना विचार, पक्ष्यांना विचार, असं चालू आहे. वेड्यासारखे वागतात. फक्त पत्नीच्या वियोगामध्ये तो तिचा नवराही जो बसला होता बाजूला, तो म्हणाला, हो ना, बघ ना, वेड्यासारखीच वागतात ही माणसं, कळतच नाही यांना. बायको तर हरवली, एवढं काय त्याच्यामध्ये? ती म्हणाली, अहो असं नाही, खऱ्या प्रेमाचं हे लक्षण आहे. आणि बोलता बोलता त्या बायकोने तिच्या नवऱ्याला असं विचारलं की, का हो मला सांगा, मी जर हरवले तर तुमची अशीच अवस्था होईल का? तुमचं एवढंच प्रेम असेल का माझ्यावर? समजा मी उद्या हरवले तर तुम्ही सुद्धा असंच रडत रडत सगळ्या अरण्यात फिरणार काय? हे ऐकल्यानंतर त्या चक्रवाकाने तिला असं सांगितलं, वेळ लागलाय काय तुला? कशी काय असं का विचारते? ती म्हणाली, नाही बघा ना, बायको हरवल्यावर जर अशी अवस्था होत असेल माणसाची,
तर मी तुमची पत्नी आहे, मी हरवली, मला कोणी उचलून नेलं, मला पारध्याने पकडलं, माझा वियोग झाला, तर तुम्ही सुद्धा असेच रडणार का? त्यावेळेला तो चक्रवाक पक्षी जे बोलला ते सांगण्यासारखं नाही. चक्रवाक पक्षाने सांगितलं, तुला वेळ लागलं का? अगं मुळात असं कधी होणारच नाही, तू माझ्यापासून दूर कधी होऊच शकत नाहीस. ते म्हणाले, असं का म्हणता? कधीतरी प्रसंग येईल, तुम्ही कुठं बाजूला गेला तर मला कोणी उचलून नेलं तर? तो चक्रवाक म्हणाला, मी या रामासारखा मूर्ख नाहीये. चक्रवाक पक्षी म्हणतो, मी या रामासारखा मूर्ख नाहीये की कशाच्या तरी मागे लागून आपल्या बायकोकडे दुर्लक्ष करावं. इतका मी मूर्ख नाही.